पाटील सुरुवात करतायत आणि गोलंदाजी मार्क वरती कमलेश पाटील काबा. नो बॉलचा कॉल. धावफलकावरती आपण पाहताय एकंदरीत जोडल्यात त्यात 3 धावा. फ्री हिटचा बॉल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय चुकीच्या पद्धतीनं ओव्हर स्टेपिंग झालं आणि नो प्लस 2 अशा 3 धावा मिळाल्यात. कमलेश गोलंदाजी करत असताना वडवली बी आणि दिशा 11 जय जलेश्वर वाडेकर. बिग फाईट मॅच. इथे समोरच्या दिशेला बॅक टू बॉलर अगदी आपण पाहताय तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप दिलाय. अतिशय नामवंत क्रिकेटर आहे, त्याचबरोबर स्मार्ट प्लेअर कमलेश पाटील. गोलंदाजी मार्क वरनं पाहायला मिळतोय वेगवान तेज तरार गोलंदाजीसाठी ओळख असणारा. गेली काही वर्ष आपण जर पाहत असाल तर ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची आणि ताकद देणारी टीम कल्याण डोंबिवली ग्रामीणचा मातब्बर संघ वडवली बी आणि त्याचा शिलेदार कमलेश पाटील. त्याच्यावरती चढवला हल्ला. जबरदस्त प्रहार. एक टप्पा खाऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आलाय चौकार. कडक बॅटिंग अतुल भोईर आणि प्रणित पाटील. सुरुवात करत असताना दोन्ही आघाडीचे फलंदाज बॅटिंग करत असताना अतुलच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा. इथे पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय चेंडू हवेत. फिल्डर इथे दूरवरनं झेलसाठी प्रयत्न त्यानं केले, मात्र चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहाल तर नक्कीच इथे आपण पाहाल संघासाठी काही धावा या ठिकाणी वाचवल्या. पहिल्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग पेश करतायत सलामीची जोडी. 3 षटकांचा चाललेला हा सामना जबरदस्त काटेकी टक्कर मैदानात देत असताना कल्याण डोंबिवलीच्या 2 मातब्बर आणि ताकदवर संघांच्या दरम्यान मोठा मुकाबला या ठिकाणी पेश होतोय. चांगला खेळ गोलंदाज कमलेश पाटील इथे गोलंदाजी मार्कवरनं पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे समोर चपराक लगावलीये. जितका वेगानं बॅट वरती आलाय त्याच्यापेक्षा जास्त वेगानं सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. इट्स अ मायटी ब्लो. सिक्सर. प्रणित पाटीलच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा इथे धावफलकाला जोडल्या जातील. स्ट्राईक वरती खेळत असताना उजव्या हाताचा बॅटर. कडक हिट पाहायला मिळाला. अगदी समोरच्या दिशेला वेगानं चपराक लगावली कमलेश पाटील. इथे मिस टायमिंग. लगेच कमबॅक. टिट फॉर टॅट. ठोसा देत असताना बॅटची एज. सुंदर झेल. फलंदाज माघारी परतत असताना पहिला होतोय फेल. धक्का पहिला. धन्यवाद डॉक्टर देवसानी साहेब, आपण आले. खरं तर या स्पर्धेला 4 चांद लावले. स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल सेवा फाउंडेशनच्या वतीनं आमचे सन्माननीय अशोकजी देवसानी साहेब आणि राजारामजी देवसानी साहेब यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. खरं तर त्यांच्या वतीनं देखील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आपण नेहमीच पाहिलेले आहेत. आजच्या दिशेने आपण जाणार आहोत. एका बाजूला वाडेकर संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला वडवली ब संघ खेळतो आणि दोन्ही संघांमध्ये एक चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान मुन्ना गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सिद्धेश सोनावणे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट और टू कम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. महेशजी धुळे सर, आपलं मनापासून आभार. मॅडी सर आमच्या सोबत या ठिकाणी समालोचन कक्षाची जिम्मेदारी स्वीकारतायत, सांभाळतायत. अगदी मनापासून आभार.
आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आहे आणि या अनुषंगानं चला घाई करा, स्पीडअप करा मित्रांनो, भरपूर वेळ झालेला आहे. 1 वाजून जवळजवळ 25 मिनिटं झाली आहेत. वेळेची काळजी घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत टोटल 14. अतुल भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी सर्वेश आला. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या. कमलेश पाटीलनं पहिल्या 4 बॉलवरती धावा त्यानं खर्च केल्या. मात्र उर्वरित शेवटच्या 2 बॉलवरती कमबॅक त्यानं केलं. ही खासियत आहे आणि ही खासियत त्यानं इथे दाखवून दिली. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली शेवटच्या 2 बॉलवरती. पहिलं षटक संपलंय धावफलकावर 14. 3 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज शुभम पाटील आलाय. पहिल्याच बॉलवर त्याचं भव्य स्वागत केलंय. कडक हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. सिक्सर. अतुल भोईरच्या बॅटमधनं आलेला हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल भोईर आणि सर्वेश सलामीची जोडी आपण पाहिली तर अतुल आणि प्रणित आले होते. प्रणित आपण पाहता एक 6 धावांचं योगदान दिलं, तो माघारी परतला. त्यानंतर सिद्धू पाटील अगदी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर इथे किल्ला लढवतायत. अतुल इथे ड्राईव्ह केले. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर बरोबर जागेवर तैनात केलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. इथे चेक केलं जाईल. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न होता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धाव कंप्लीट झाली आहे का हे इथं पाहिलं जाईल. योगीराज महाराज बुटेरे सर नॉट आउट. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. इथे 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. जय म्हात्रे आणि आदर्श मेहर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज शुभम पाटील गोलंदाजी करतोय. अतिशय दर्जेदार मॅच मैदानावरती पेश होतीये. इथे बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहताय तर पायावरती आदळलाय. लेग बाईचा इशारा मिळतोय. सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीनं पुढे सरकलं जाऊन पोहोचेल ते 23 वरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. स्कोर कार्डचा विचार केला तर एक आकर्षक धावफलक सजलाय. शुभमचा हा चेंडू इथे पुल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न. उचललाय, पकडलाय, फेकलाय आणि इथे आपण पाहताय 2 धावा पुन्हा कंप्लीट झाल्या. स्कोर कार्ड वरती 2 धावा जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीनं 25 या धावसंख्येवरती सन्मानजनक धावसंख्येकडे आणि एक ताकदवर धावफलकाकडे वाटचाल करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये जय जलेश्वर वाडेकर चांगली बॅटिंग ते करतायत. इथे जागेवर टोलवलाय. नो बॉलचा कॉल आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छुम अंतर. नो प्लस 6. धावा मिळतील 7. 7. धावा इथे धावफलकावर जोडल्या जात आहेत. धावफलक टोटल जर आपण पाहिलं तर तब्बल पाहायला मिळत आहेत 32 धावा. 32 ऑन बोर्ड. 32 धावा. फ्रीटचा इशारा असेल. इथून आपण पाहताय तर गोलंदाजाला प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. जय जलेश्वर वाडेकर आणि वडवली बी चेस द गेम वडवली बी या 2 संघांच्या दरम्यान मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच आपण एन्जॉय करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ. धावफलक 32 वरती पोहोचला. इथे कमबॅक केलाय. फ्रीटचा बॉल झेल जरूर टिपलाय. सिंगल मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. निश्चित झेल टिपलाय मात्र जीवनदान मिळेल. फ्रीट असल्या कारणानं एका धावेची मदत स्कोर कार्डला होतीये. धावफलक पुढे सरकेल ते एक धावेच्या मदतीनं 33 वरती. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. शुभमचा बॉल खोलवर टप्प्याचा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर तैनात
आणि त्यानं टिपलाय हा झेल. फलंदाज माघारी परतेल आणि लागलाय हा अजून एक धक्का. षटक क्रमांक 2 ओव्हर नंबर 2 कंप्लीटेड. 2 षटकं संपली आहेत धावफलकावरती 33 धावा 33 आफ्टर 2 ओव्हर. पहा मित्रांनो, आज पहाटे बरोबर 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत इंटरनेटचा इश्यू असल्या कारणानं तांत्रिक अडचण असल्या कारणानं इथे या ठिकाणी आपण पाहताय लाईव्ह कव्हरेज जरूर चालू आहे, मात्र जो ऑनलाईन स्कोर आहे स्कोरबोर्ड तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. या अनुषंगानं आम्ही टेनट्रिक वाहिनीच्या माध्यमातून आणि आयोजन समितीच्या माध्यमातून आपली सर्वांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. सलगच्या 3 षटकाराला नित्या मेहर यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर प्रमोद चौधरी यांच्याकडनं 3 षटकाराला 1000 रुपये. 2 षटकं इथे समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्कोर कार्ड सजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय 33 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज आर्यन वरती विश्वास दाखवलाय. इथून तो कशा पद्धतीनं कामगिरी पार पाडेल हे आपल्याला पाहायचंय. बॅटिंग करत असताना स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अतुल आणि सर्वेश जोडी मैदानावरती संपूर्ण सूत्र त्यांनी हातात घेतली आहेत. इथे जागेवरनं टोलवलाय, फटका जबरदस्त आहे, मात्र सीमारेषेवर फिल्डर तैनात. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. आणि पहिली विकेट मिळाली. गोलंदाजी मार्कवर आलाय आर्यन म्हात्रे. तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारित केलं. 2 षटकामध्ये धावा भरपूर जमल्यात, तब्बल 33. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय तर कमबॅक करण्यासाठी माहीर आहे संघ आणि गोलंदाजीसाठी आर्यन म्हात्रे या गोलंदाजावरती विश्वास दाखवला. पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी त्यानं इथं करायला सुरुवात केली आहे. मोठा मासा इथे गळायला लागलाय. चांगली विकेट आणि 33 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आहे. या शेवटच्या षटकाचा आपण विचार केला तर अजून 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 5 बॉलवरती किती धावा जमतील हा एक प्रश्नचिन्ह आहे. निश्चितच धावफलकावरती टोटल पाहायला मिळते 33 धावा 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावर येत. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी ऋतिक इथे ऑन साइडला लॉंगॉनला फिल्डर आहे. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आले, थ्रो आलाय मात्र कलेक्शन नव्हतं आणि या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं असतं. इथे आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरची ही अतिशय उपयुक्त लाईफ लाईन असते सिंगल डबल. जेव्हा तुम्हाला मोठे फटके मारण्याची संधी मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबल घेणं फार गरजेचं असतं. पहिल्या 2 षटकात तब्बल 33 आल्या. षटक क्रमांक 3 चालू झालंय. आर्यन शेवटच्या अंतिम षटकासाठी पहिल्या बॉलवर विकेट त्यानं मिळवली आहे. इथे या बॉलवरती 2 मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 35 बनल्यात. इथे सुद्धा पाहायला मिळतंय कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय आणि पकडून फेक करतोय. सिंगल मिळेल. एक सिंगल धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीनं थोडीशी उभारी पकडताय. 1 धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडं पुढे सरकवलं. टोटल आपण पाहताय 36 धावा 36. रोहन भालेराव पहिल्या रात्रीपासून या ठिकाणी संपूर्ण स्कोरिंगची भूमिका पार पाडत असताना मॅन्युअल स्कोरर बरोबर संपूर्ण जिम्मेदारी त्यानं स्वीकारली आहे. एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. बदलापूर नगरीमध्ये तुम्ही आल्यानंतर या नावाची चर्चा तुम्हाला प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळेल. रोहन भालेराव विकी भाई अर्थात स्टप्स. कालच त्यानं एक विश्वविक्रम आपल्या नावावरती केलाय. इथे उंच मारलाय, कडक हिट, परफेक्ट टायमिंग केलाय आणि अगदी प्रेमानं चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. सिक्सर.
बॅट्समन प्रशांत अगदी आपण पाहताय तर चेंडूला आपल्या जवळ येऊन दिलं आणि त्यानंतर आपल्या अगदी आवडत्या क्षेत्रामध्ये पाठवून दिले. 6 धावा मिळत आहेत स्कोर कार्ड वरती. मोठी वाढ, धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. मोठा मुकाबला मैदानात पेश होतोय वडवली बी आणि वाडेगर. मान्यवर विलास भोईर आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. विलासजी भोईर आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. इथे खोदून काढलंय चेंडू सीमारेषेच्या जवळ. वाडिश लॉंग ऑफला कमलेश पकडून फेक करतोय. इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांची मदत येईल. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. धावफलकावरती आपण पाहिलं तर टोटल 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये एक उच्चांक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. चांगल्या दर्जाची बॅटिंग आपण पाहिली तर वडवली बी या संघाकडे आहे. तर दुसऱ्या बाजूने उत्कृष्ट दर्जाच्या गोलंदाजीसाठी ओळखली जाणारी टीम अर्थातच जय जलेश्वर वाडेगर. चांगली मॅच इथे सुद्धा पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलेत. आता मात्र दुसरी धाव घेत असताना विकेट अर्जित केली. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या टोटल 45 आणि 43 धावांचं लक्ष इथे पाहायला मिळेल. 46 रन्स टू विन. 45 बनवल्या जय जलेश्वर वाडेकर या टीमनं आणि 46 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय वडवली बी या संघासमोर. मंचावरती मान्यवर प्रमोददादा चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. प्रमोददादा चौधरी आपणास विनंती आहे आपण या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. विशेष सन्मान सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सुस्वागत. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. हा त्याचबरोबर इथे क्रीडा नगरीमध्ये मान्यवर सुखदेवजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे अतिशय नामवंत पॅकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं पालेगावचे सुखदेवजी मडवी दादांना विनंती आहे आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. मान्यवर सुखदेवजी मडवी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. क्रिकेटच्या पटलावरती आणि ग्रामीणच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवण्याचं काम सातत्यानं ज्यांनी केलं महाराष्ट्रातील नामवंत पॅकर म्हणून ज्यांची ख्याती आहे सुखदेवजी मडवी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मायेची शाल त्याचबरोबर प्रेमाचं पुष्प साहेबांना दिलं जातं आणि भरपूर सारं प्रेम बदलापूर नगरीच्या वतीनं आम्ही देत आहोत. आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी बिग फाईट मुकाबला चालू आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. सुखदेवजी मडवी दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. सामन्याला सुरुवात होईल आणि जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात कॉम बॉक्स मध्ये चेंजेस आपण करूयात. आवाज ऐकायला मिळेल. बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष मान्यवर राहुलजी चव्हाण सर.
थँक्यू सो मच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. 2 धाबा इथे मितिका पाहावा लागेल. डायरेक्ट हिट इथे केलाय आणि आता तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होतोय आणि पंचाने घेतलाय तिसऱ्या पंचाची मदत. नक्की इथे घडली का? टॉप सिग्नल नॉट आउट. सेफ आहेत त्यामुळे 2 धाबा इथून मिळतील आणि तिसऱ्याचा देखील प्रयत्न झालाय. 3 धाबा इथे एकवटा जातील. 18 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला आणि 46 धाबांचं टार्गेट या बातमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या बरोबर ते 3 धाबा एकवट्यात विशाल पाटील त्यापुढे धावफलक 3 वरती जाऊन पोहोचलाय. बिग पॉईंट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला वडवली बी तर दुसऱ्या बाजूला वाडेघर या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगतीय. प्रणित पाटीलला तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या बरोबर 3 धाबा एकवटल्या. तर स्ट्रॅकिंग वरती कल्पेश पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये खरं तर 46 धाबा टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु वडवली नाव कुठे छोटं आहे. त्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खरं तर आज एका बाजूला दिशा 11 शिवशक्ती वाडेघर खेळतोय. ऑन साईडला खेळलाय. फटका चांगला आहे. स्कोर लेगला क्षेत्रक्षेत्र जवळपास नव्हता याचाच फायदा होतोय. बॉल जाईल सीमा रेषा पार. मिळतील धाबा 4. कल्पेश पाटीलच्या बॅटमधून आज चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता फलकावरती जोडली जाते. मॅच मध्ये तुम्ही पाहता रंगदादा तुम्हाला पाहायला मिळेल. दिशा 11 शिवशक्ती वाडेघरच्या विरोधात संघ खेळतोय मैदानावरती. चेंज गेम बडवली बी बिगिट करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब आणि पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक इथे पुढे सरकतोय. पंच वायफाय नाहीये लक्षात घ्या. जे काही निर्णय ते तिकडे द्या दोन्ही पंच. चला व्हाईट बॉल. तिसरे पंच देखील इथे आपण घेऊ शकतो. फक्त स्कोरचा थोडासा इश्यू आहे आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळाला. आता पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना विकेट करण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विडांचा खेळाडू पुढे सरकला. मेहती एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जोडली जाते. 9 धाबा धावफलकावरती जोडले जातील. स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 चेंज द गेम वडवली बी पण तुम्ही पाहताय संघ खेळतोय मात्रावरती. दिशा 11 शिवशक्ती वाडेघर बेगेट. फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला भेटतील का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगानं. एकदा बेगपडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला आणि अखेर सिंगल एक पटी जाती. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता हळवारपणाने पुढे सरकत असताना 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. महाराष्ट्रातील मोठमोठ्या पुरस्कर्त्याच्या यादीतील एक मोठं नाव सुखदेवजी मडबी पालीगाव याच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. वाडेघर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता आमचे जय म्हात्रे असतील आर्यन मेहर असतील यांच्या माध्यमातून वडवली बी संघ इथे बांधण्यात आलाय आणि पंचांनी घेतले आता DRS. टॉप सिग्नल त्यांनी वाईट घोषित केलाय परंतु पंचाचा आता इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. आदर्श मेहर यांनी पुरस्कृत केलेला संघ चेंज गेम वडवली बी. तर आपण चेक करतोय आपण नक्की घडले काय. फेअर बॉल कारण टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू वळण घेतोय. हे चित्र आपण पाहिलं. खरं तर पंचांना डाऊट होता तो त्यांनी क्लिअर केला प्रणित आणि खरं तर रिव्ह्यू पंचांचा होता त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉलची समाप्ती होती आहे आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 10 आकड्यावरती स्थिरावली आहे. बरोबर या राईट नंबर विकेट ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला बड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये निघालाय. क्षेत्ररक्षक पाठ मोरा डीप मधून वाराच्या वेगाने झपाट्याने बॉलर क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉलर तो फेक करेल. धाबा किती मिळतील हा प्रश्न उभा आहे आणि अखेर तिसऱ्या धाब्यासाठी कदाचित इथे विकेट पडतीये आणि एक मोठा धक्का लागतोय. परतावा लागेल माघारी. कल्पेश पाटील बॅक टू दी पवेलियन.
नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. स्टायलिश खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती दाखल होतोय. शुभम पाटील मैदानावरती दाखल जरा या बातमध्ये कर तर शुभम वरती जिम्मेदारी दिली आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू, ट्रेनिंग मध्ये असलेला खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय. शुभम पाटीलला तुम्ही पाहताय मॅच मध्ये आपण पाहतोय कर तर अप्रतिम खेळ मागील मॅच मध्ये खेळला. या स्पर्धेमध्ये शुभम पाटीलनं भारत मॅचचा किताब त्याने जिंकला आणि अखेर या मॅच मध्ये आता पुण्यात तो दाखल झालाय कारण त्याला देखील माहिती आहे टार्गेट मोठं आहे या मॅच मध्ये, परंतु वडवली नाव कुठे छोटं आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय फिरकीचा माहेरघर जय जलेश्वर वाडेकर, तर त्यांच्या विरोधात चेंतगे वडवली बी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. आणि आता चेंडू इथून मात्र शिल्लक असतील या मॅच मध्ये 12 बॉल आणि 34 धाब्याची गरज आहे. 12 बॉल 34 धाबा इथून तुम्हाला पार मिळतील. 12 बॉल मध्ये आतापर्यंत बनल्या 6 बॉल मध्ये बनल्या आतापर्यंत धावा 12, त्यामुळे अजून 12 बॉल 34 ची गरज या मॅच मध्ये, कारण 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये धावा चांगल्या बनल्यात, परंतु महत्वाची विकेट कल्पेश पाटील आउट झालाय, त्यामुळे संघ थोडासा अडचणीत सापडलाय. आज ऋतिक पाटील आपण पाहतोय जो ISPL ची स्पर्धा खेळत होता आणि खरं तर जबरजबर 16 ते 17 तारखेच्या नंतरच तो खेळू शकतो. टीम वडवलीमध्ये हे देखील आपण चित्र पाहणार आहोत, त्यामुळे एका खेळाडूची कमी भासती आहे यात मात्र शंका नाही. बॉलर तयार, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती घडलंय काय तर पंचाकडे न पाहता त्यानं मैदान सोडलंय, त्यामुळे शुभम पाटील साठी टाळा बांधला पाहिजे कारण खेळाडू युक्ती त्याने दाखवली आहे. विकेट भीती आहे टीम वाडेकर संघाला. फलंदाज बाद अतुल भोईर. बॉल ट्रॅक वरती दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवरती अतुलला विकेट भीती आहे या मॅच मध्ये, त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर संघ अडचणीत सापडलाय. चेंतगे वडवली बी पहिल्याच बॉलवरती विकेट पाहिली अतुल भोईरला. या मॅच मध्ये तुम्ही पाहता आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो इन्फॉर्म खेळाडू. वडवली गावामध्ये सर्वात प्रथम जर कोणी कार आणली असेल तर तो खेळाडू कमलेश पाटील दाखल झालाय. वडवलीचा छावा नाव त्याचा काबा हा खेळाडू आता मैदानावरती दाखल होतो. या बाद मध्ये इथून कंबा करावा लागेल. बरोबर यार, विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसला. टॉपेज मिडॉपचा खेळाडू थोडासा दूर राहिला, त्यानंतर सिंगल इथे भीती आहे जीवनदान बाले या मॅच मध्ये कमलेश पाटीलला. तितकंच आता हा जखमी भाग मैदानावरती कितपर्यंत डरकाळी फोडतोय या मॅच मध्ये. संघ अडचणीत सापडलाय 12 बॉल मध्ये आपण पाहतोय 34 धाबाची गरज असताना आता तुम्ही पाहता या मॅच मध्ये आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धाबाची गरज आहे अजूनही. 10 बॉल 33 धाबा. बॉल ट्रॅक वरती दाखल होतोय अतुल भोईर. विकेट घेतला ऑन साइडला स्कोअर लेगला. 12ची वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिव्याकडे स्कोअर लेग सीमारेषा पार. षटकार. आज षटकार आलाय विशाल पाटीलच्या बॅटमधून. तुम्ही पाहताय धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल. धावा आता वेगाने पुढे सरकत असताना स्कोर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारलाय. स्वर्गीय रतन बासमती चषक या स्पर्धेमध्ये मालिकेभराची कार जिंकणारा खेळाडू मैदानावरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती कमलेश पाटील याने ओवेची स्पर्धा गाजवली, तिथून पहिली कार बडवली गावामध्ये तो घेऊन आला. ते चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बरोबर या इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 46 धाबाचं टार्गेट आहे, त्यामुळे अजून 26 धाबाची गरज या मॅच मध्ये. बरोबर यार, मॅच बॉल आलाय त्यामुळे तोच बॉल घ्यायचा.
जवळ 4 बॉलचा खेळ संपलाय. त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर एक व्हाईट बॉल होता, त्यामुळे 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 9 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 9 बॉल 26 धावा चेस करावा लागतील. बरं तयार. अरे ट्रॅकवरती दाखवले होते पुन्हा एकदा अतुल. इथे देखील लाईन खराब. पंच बळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये रंगत तुम्हाला पार मिळेल. 9 बॉल 25 धाबाची गरज आहे. 9 बॉल मध्ये 25 धाबा चेस होतील ते रोखला जातील हा प्रश्न आता मैदानावरती उभा आहे. दोन सामने जिंकत असताना गिरिजा 11 कांडूर संघ पुढे सरकलाय. रुपेश दादा राऊत पुरस्कृत संघ तुम्ही पाहिलाय. तेजस आज खूप चांगली बॅटिंग केली. त्यासोबत वैभवला तुम्ही पाहिले या मॅच मध्ये. अप्रतिम खेळ. बिग हिट पुन्हा एकदा खेळला. लॉंग ऑन ला स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. फ्लाय होतोय. 8 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये अजूनही आपण पाहतोय धाबा चेस करावं लागतील 19. 8 बॉल 19 धाबाची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये 19 धाबा चेस होतील की रोखला जातील हा प्रश्न आता तुम्हाला पार मिळेल. पडतो दोन्ही संघ तुम्ही पाहताय कल्याण डोंबिवली मधून दाखल झालेत या स्पर्धेमध्ये. बदलापूरच्या या बातीमध्ये अप्रतिम खेळ तुम्हाला पार मिळेल. बदलापुर के इस सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. दो ताकतवर टीमों के बीच मुकाबला. वडवली बनाम वाडेघर के बीच मुकाबला चलता हुआ. इनकी रणसंख्या काफी है, तेजी से आगे बढ़ते भी. आता मेहर पुरुष करताना तुम्ही पाहताय ते चेंडू घेण्यासाठी आता दाखल झालेत. त्यांचंही कौतुक व्हायला बघ, कारण क्रिकेट प्रती त्यांची आवड आहे आणि त्यांना माहिती आहे जुना बॉल जर मैदानाच्या बाहेर गेलाय तो मैदानाच्या आतमध्ये पाठवावा लागेल, तेव्हाच तो पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येईल. त्यामुळे ते स्वतः आता बॉल घेण्यासाठी पोहोचले, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला बघ. पुरस्कर्ता कसा असावे त्यांनी दाखवून दिला. फक्त व्यासपीठावरती बसून आनंद घेणारा नसावा, तर त्यानं स्वतः जाऊन चेंडू घेऊन आला. त्यामुळे आदर्श मेहरचं देखील कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. बरं यार. डीके दत्ता कडवसरांना तुम्ही पाहता या मॅच मध्ये. अंपायरिंग ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये खेचलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. बॉल जाईल सीमारेषा पार. अजून एक देखना स्ट्रोक, कलात्मक फटका. 10 मध्ये 4. सात बॉल 15 धाब्याची गरज आता या मॅच मध्ये. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पार मिळेल, परंतु त्याच्या व्यतिरिक्त खरं तर टॉप गेअरवरती बॅटिंग तुम्हाला पार मिळते आणि अखेर धावफलक आता वेगाने सुसाट निघाला या मॅच मध्ये. विशाल पाटील त्या बॅटमध्ये तुम्ही पाहताय धावांचा पाऊस आता पडतो या मैदानावरती. मागील बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. अजून एक विकेट ऑन साइडला खेचून मारलाय. मोजून मापून तोलून खेचलाय. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोर, लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशाल पाटील राहतो के कातील. षटकार. टॉप गेअरवरती बॅटिंग सुरू आहे. विशाल पाटीलचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. ऋतिक पाटील आज टीम मध्ये नाहीये. शून्यावरती आपण पाहिलं खरं तर या स्पर्धेमधून शुभम पाटील आउट झालाय, परंतु मैदानावरती आपण पाहतोय ज्यांना खरं तर वडवली गावाचं नाव नेहमीच क्रिकेट या खेळामध्ये उंच शिखरावरती नेले, तो खेळाडू विशाल पाटील मैदानावरती खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकार चौकाराचा पाऊसच पडलाय. या मॅच मध्ये आता शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 9 धाबा. इथून चेस होतील का हे देखील प्रश्न आता तुम्हाला पार मिळेल, कारण आपण पाहतोय जवळजवळ या मॅच मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये 12 बॉल 34ची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 6 बॉल 9 धाबा. इथून चेस करावं लागतील. 25 धाबा खर्च केला अतुल भोईरड. खरं तर या काळोख्या रात्री आपण पाहतोय अतुल भोईरवरती विश्वास दाखवला, परंतु त्यानं धाबा खर्च केला तब्बल 25. आणि आता या मैदानावरती तुम्ही पाहता सामना रंगतोय, तो रंगलाच पाहिजे. सहा बॉल 9 धाबाची गरज या मॅच मध्ये. आणि आमचे जवळचे मित्र बाळाजी कृष्णा भोपी मानकिवली यांच्याकडून आता टीम वडवली बी संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. खास करून विकास पाटील यांच्यासाठी शुभेच्छाचा वर्षा होतोय. त्यांचे आम्ही कौतुक करू, कारण ऑनलाईन त्या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत.
सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. कैलासवासी हरिचंद्र बाबू भोपे यांच्याकडून आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक षटकारासाठी कावासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आदर्श मेहर यांच्याकडून. आणि आता 6 बॉल मध्ये 9 धाबाची गरज असताना आमचे ऋषिकेश बोराडे अर्थातच बाळूदादा बोराडे पलक केली पण या नावाने संघ नेहमीच खेळत असतात. मग म्हात्रेपाडा असेल वडवली ब संघ असेल बाळूदादा बोराडे यांच्याकडून शुभेच्छा येतात टीम वडवली संघासाठी. पहिला बॉल डॉट आलाय बॉलिंग ट्रॅक वरती गुरुदा तुम्ही पाहताय आता दाखल होतोय ऋतिक राऊंड द विकेट. विकेट घेतला ऑन साइडला आडवा बाटना पाठवलाय मिड विकेटला सीमा रेषा पवार. कमलेश पाटीलचा हा वार षटकार आणि सामना खुला गेलाय. आदर्श मेहर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज होतो तो जिंकलाय कमलेश पाटीलला. या बातमध्ये तुम्ही पाहताय बॉल सीमा रेषा पार जातोय. 46 धावांचं टार्गेट असं वाटलं होतं. टार्गेट मोठं आहे पण तुम्ही सांगितलं ना टार्गेट मोठं आहे परंतु वडवली नाव कुठे छोटं आहे हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आणि अखेर हा षटकार आलाय त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. 4 बॉल 3 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न आता उभा आहे. या बातमध्ये तुम्ही पाहताय गुरुदास ऋतिक वरती चढवलाय हल्ला बोलतोय कमलेश पाटीलचा बल्ला बॉल सीमा रेषा पार षटकार त्याने वसूल केलाय. विकेट इथे देखील दूध मनस्थितीमध्ये होते बॉलला इथे ढकलायचंय ही मोठा फटका खेळायचा आणि अखेर हलक्या हाताने बॉलला ढकललाय त्यामुळे सिंगर भीती टाळा बाजताय टाळ्यांचा कडकड तुम्हाला ऐकायला मिळेल या बातमध्ये कारण तशी बॅटिंग मैदानावरती केली आहे. खरं तर आपण पाहतो इथून पूर्णपणे पाया रचला गेला विशाल पाटीलच्या बाजूतून आणि कळस चढवण्याचं काम सध्याच्या घडीला करतोय कमलेश पाटील. त्याच्या बॅटमधून या 7 धाबा आल्या जरूर 3 बॉलचा कॅच शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 2 धाबाची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. बॉल होतो या ऋतिक दाखल होतो या मॅच मध्ये राईट ओव्हर द विकेट आता तो दाखल झालाय. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे टीम वाडेकर संघाची देखील कारण प्रत्येक बॉल वरती आता क्षेत्ररक्षणाची व्यवस्था चेंज करावी लागते. 2 बॉल 3 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये 2 धाबाची गरज या मॅच मध्ये. अमरेला फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या चौफेर बाजूला आता ही व्यूहरचना इथे रचली गेली आहे. 46 धाबा इथून मात्र चेस करायच्या होत्या या मॅच मध्ये आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग आता पाहायला मिळाली आहे. त्यांच्या बागे मास्टरमाइंड खेळाडू तुम्ही पाहताय खरं तर 40+ खेळाडू आहेत परंतु अप्रतिम खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिलाय. सिद्धू पाटीलला तुम्ही पाहताय जो मात्र क्षेत्ररक्षण आता सेट करतोय. 3 बॉल 2 धाबा इथे देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न पंच बळतात का पाहावा लागेल या मॅच मध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल बेबी को बेस्ट पसंद है वडवली को चेस पसंद है ते चित्र आपण आता पाहतोय आणि आता रिव्ह्यू घेण्यात आला. रिव्ह्यू कोणाचा फिल्डिंग टीम रिव्ह्यू आता घेतलाय त्यामुळे इथून आपण चेक करू. टॉप सिग्नल वाईड आलाय त्यामुळे आता इथे घडले काय हे चित्र आपण पाहणार आहोत. अगदी क्लोज निर्णय इथे घडले काय आपण पाहणार आहोत. 3 बॉल आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 धाब्याची गरज आहे. एरंदारचे गणेश भोईर यांचा पॉकेट सापडलाय आमच्या प्रेक्षकांना. तो इथे आमच्याकडे आयोजन कमिटीकडे जमा केलाय. मग त्यात पैसे किती काय किती आम्ही पाहिलं नाहीये. फक्त तुमचा आयडी आम्हाला जो सापडलाय जो ड्रायव्हिंग लायसन आहे त्यामुळे आपण येऊन घेऊन जा ओळख पटवून. गणेश भोईर आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल केली आहे. गणेश भोईर यांचा पॉकेट आपण महेश भोईर यांच्याकडे जमा करतोय तो आपण त्यांच्याकडून घेऊन जा. त्यामुळे आता 3 बॉलचा खेळ शिल्लक फक्त आणि फक्त एका धाब्याची गरज. करतो या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बिडाला खेळाडू उपस्थित इथे घडले काय परतावा लागेल माघारी. मोकाच्या निर्णयाने आता धोक्याची घंटा वाजली आहे.
दोन ताकदवर टीमच्या दरम्यान मोठी मॅच रंगती आणि अखेर विशाल पाटील ज्याने मात्र टॉप गिअर वरती बॅटिंग केली तोच आता मैदान सोडतोय. धावचीच्या स्वरूपात हा धक्का लागतोय मैदानावरती. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. तब्बल त्याच्या बॅटमधून 26 धावांची खेळी आपण पाहिली आणि आता एकदा टाळा बांधल्या पाहिजेत. विशाल पाटीलसाठी अप्रतिम खेळ त्याने खेळलाय या मॅच मध्ये, परंतु अजूनही आपण पाहतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये आपण पाहतो 1 धाब्याची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा मुख्य नियम आहे. स्कोर आर लेबल. जर तो व्हाईट बॉल आला नसता, जर कदाचित तो डॉट बॉल आला असता तर इथून मात्र 1 बॉल आणि 1 धाब्याची गरज आपण पाहिली असती. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला असता, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये इथून आपण पाहतोय जवळजवळ आता 1 धाब्याची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय विकास पाटील. विकासची कामगिरी जकास नेहमीच आपण पाहिली, परंतु या मॅच मध्ये आता स्टॅकिंग वरती कावा कशा प्रकारे करेल धाबा हे देखील आपण पाहणार आहोत. 2 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज आहे आणि इथून या धावा इथून चेस होतील की रोखल्या जातील. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगतो. हो, रंगलाच पाहिजे, कारण तुम्ही पाहताय स्वर्गीय कबीर स्मृती चषक इथे सामने रंगतात. हे मैदान असंच आहे. इथे 12 मध्ये 10 धावा रोखल्या गेल्यात. इथून मात्र आपण पाहतो इथून या 9 धावा रोखल्या जातील का 6 मध्ये, हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. बॉल तयार राऊंड द विकेट दाखल होतोय. इथे घडलंय काय तर लेट कटचा फटका आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फटका आल्यानंतर लागलाय 440चा झटका टीम वाडेकरला. अभिनंदन टीम स्वर्गीय हरिचंद्र म्हात्रे स्मृती 11 चेंज द गेम वडबली बी. तर हार्डलक टीम दिशा 11 शिवशक्ती जय जरेश्वर वाडेकर. अप्रतिम खेळ दोन्ही संघाचा आपण पाहिला या मॅच मध्ये आणि खर तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ज्याला मोकाच्या निर्णय क्षणी टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे, ज्याच्या बॅटमधून 6 बॉल 26 धावाची खेळी करणारा सबसे कातिल विशाल पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.